आज ऑफिसमधून येताना भाजीपाला घेऊन आले होते. मग तोच भाजीपाला काढण्यासाठी किचनमध्ये घेऊन आलेले गाजर, बीटरूट आणि अशी फ्रेश फ्रेश त्यांनी वांगी आणली होती. त्यांना वांगे एवढे आवडतात ना, रोज खायला दिली तरी पण ते एवढी आवडीने खातात. मग काय बनवू म्हणलं, भाजी अगोदरचा कालचा पण भाजीपाला होता, दोडके पण होते. पण ते बोलले मला सकाळी दोडकं करून दे, पण आता सध्या वांगच बनव. आणि त्यांची तब्येत पण ठीक नाही आहे सध्या, त्यांना ॲसिडिटी झालेली आहे. त्यामुळे म्हणलं जेवण पण काही जास्त करत नाही आहे. म्हणलं ठीक आहे, त्यांच्या आवडीचंच बनवूया. मग बघितलं तर काय, पिण्याचं पाणी पण संपलेलं होतं. मग जार घासायला घेतलेला, कारण 4 ते 5 दिवस त्याच्यामध्येच पाणी असतो, मग वास येतो. त्याच्यामुळे मग घासून घेऊया म्हणलं. आणि मग जाऊन पाणी घेऊन येणार होते. पिण्याचं पाणी आहे इथे, पण काय आहे ना, आता सध्याच नवीन आहे, जास्त उडवा नाही आहे. त्याच्यामुळे काय, आम्ही बाहेरूनच पाणी घेऊन येतो. त्यासाठी स्वच्छ असा जार घासून ठेवला. आणि मग आले आणि जार घेऊन गेले. आणि त्या कियानला समजलं चालले आहे पाणी आणण्यासाठी. मग त्याचे शब्द कानावर पडताच तो असा लगबगीने धावत धावत आला ना, आणि त्यांच्या पुढे तो निघाला. शेवटी गेला. तसं पण त्याचे डॅडा आले ना, त्याचं सुरूच असतं की मला गाडीवर चक्कर मारायची, त्याला निमित्तच पाहिजे असतं. त्याला गाडीवर खूप आवडतं फिरायला. आणि तसं पण लहान मुलांना तर गाडीचं कौतुकच असतं. तर मग गेला तो त्याच्या डॅडासोबत पाणी आणण्यासाठी, आणि मी इकडे लागले माझ्या स्वयंपाकाच्या तयारीसाठी. तर स्वयंपाकामध्ये तर आज वांगच बनवायचं होतं. त्या अगोदर म्हणलं वांग बनवण्या अगोदर आपण पीठ मळून घेऊया, कारण भाजीची तयारी होईपर्यंत पीठ छान मुरेल. त्यासाठी मग मी लागले इकडे. तर म्हणलं सकाळच्या किती चपात्या उरलेल्या आहेत ते बघून घेऊया. सकाळी काय मी चपात्या केल्या नव्हत्या, पराठे केले होते, आलू पराठे. तर एक कियांचा आणि एक माझा, असे 2 शिल्लक राहिलेले होते. मग 4 ते 5 चपात्या करायच्या होत्या. त्यासाठी मग पीठ मळायला घेतलेलं. तर इकडे ना सध्या 24 तास पिण्याचं पाणी पण आहे, तेच पाणी मी भरून घेतलं. आणि मग परत पण स्वच्छतेने धुवून घेतली. धुतलेली असते पण धुवून घेण्याची ती सवयच आहे. माझ्या खिडकीतनं असा व्ह्यू दिसतो, म्हणलं तुमच्यासोबत पण दाखवूया. खूप सुंदर वाटतं स्वयंपाक करताना, असं बाहेरचं दिसतं. अगोदर राहत होते ना तिथं पूर्ण पॅक किचन होतं, त्याच्यामुळे काही दिसत नव्हतं. पण आता हे समोर असं दिसतं ना, तर खूप छान वाटतं. मस्त हवा येते. आणि अर्धी खिडकी ओपन ठेवूनच स्वयंपाक करते, कारण पूर्ण ओपन ठेवली ना, हवेचा फोर्स खूप जास्त असतो, मग पीठ चाळताना सगळं पीठ उडतं अंगावरती. त्यासाठी अर्धीच खिडकी लावते. आणि पीठ मस्त असं छान कस लावून मळून घेतलं. आणि त्यानंतर तेल टाकू पण छान मळून घेतलं, कारण तेल टाकून पीठ मळलं ना छान मुरतं आणि चपात्या पण मऊ लुसलुशीत होतात. मग पीठ मळून झालं आणि तेवढ्यातच पण आले. त्यांच्याकडे पण चावी आहे, पण म्हणलं जार घेऊन त्यांना काही घेऊन, आणि कियान पण आहे सोबत, येता येईल मध्ये. त्याच्यामुळे मी धावत पळतच गेले. पण त्यांनी त्याच्या डॅडासोबत त्याचं काम संपलं होतं, लगेच माझ्या मागं आला पळत पळत, कुठे चालली आहे म्हणून. आणि त्याच्यासोबत मग मला थोडा वेळ घालवावा लागला, कारण त्याला लाड आलेला होता जास्तच. मग आहोंनी पाण्याचा जार ठेवून दिला आणि माझं पीठ पण छान झालं. म्हणलं चला आता भाजीची तयारी करून घेऊया. भाजी तर वांग्याचीच करायची होती, आणि त्यांना हिरवी भाजी आवडते, म्हणजे खारं वांग जास्त आवडतं. त्यासाठी सगळं घेऊन आलेले होते. मग म्हणलं चला आज आहोंच्या मनाप्रमाणे सगळं करूया. मग इथे वांगे कापायला घेतले, आणि त्या अगोदर पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं, कारण जो तुरटपणा असतो ना वांग्यांचा तो निघून जातो आणि काळे पण पडत नाही. ह्यासाठी मग वांगे कापून ठेवली. आणि कियांसाठी 2 वांग्यांची भाजी करायची होती. तर जो मसाला होता तोच सगळा काढलेला, आणि त्याच्यामध्येच फक्त तिखट नाही टाकलं, बाकी कियांची भाजी मग बनवण्यासाठी टाकली. आणि इथे आमच्यासाठी वांग्याची भाजी बनवायला घेतली. तर हे ना हिरवं वाटण आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, हळदी पावडर, धनिया पावडर आणि मीठ सगळं मस्त मिक्सर मधून काढून घेतलेलं. शेंगदाण्याचा कूट तुम्हाला पाहिजे असेल तर थोडा जाडसर ठेवू शकता, पण आहोंना जाडसर आवडत नाही, त्यासाठी मी बारीकच काढलेला मिक्सर मधून. आणि त्याच्यानंतर मग परत वरतून कोथिंबीर टाकली, सगळं मस्त एकजीव केलं. आणि त्यानंतर वांग्यांमध्ये भरून घेतलं. वांग्यामध्ये छान असं भरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग एक कढई ठेवली, कढईमध्ये तेल तापत ठेवलं, आणि त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतली. आणि आले आणि कोथिंबीर निवडायला कधी घेऊन गेले माहितीच नाही. मी बघितलं तर काय, मग गेले व्हिडिओ शूट करायला. आणि कियांनी बघितलं मम्मा आली व्हिडिओ काढण्यासाठी. मग त्याचे अशी नखरे सुरू झालेले ना. सध्या तो एवढी नाटकं करतोय ना, ट्रायपॉड दिसला ना त्याच्यासमोर उभा राहतो आणि बोलायला लागतो. मी जशी बोलते ना तसेच ॲक्शन वगैरे करतो आणि बोलतो, खूप नाटकी करतो. मग तेल छान गरम झालेलं होतं, आणि त्यानंतर मग वांगे टाकून घेतलेले, आणि छान असे खरपूस रंगावरती तेलामध्ये परतून घेतले. आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला शिल्लक राहिलेला होता, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं. आणि तेच पाणी वांग्यांमध्ये टाकून घेतलं. मला थोडीशी ग्रेव्ही करायची होती, कारण बोललेले ग्रेव्ही खायची म्हणूनच.
त्यासाठी मग थोडंसं पाणी जास्त टाकलं. तुम्हाला जर कोरडे करायचे असेल ना पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी पण करू शकता. मग दोन्ही पण गॅस बिझी होते, चपात्या करायच्या होत्या, पण म्हणलं आता तोपर्यंत काय करावं, तर कपडे सुकवत घातलेले होते तर ते काढून घेऊया म्हणलं, म्हणजे तेवढंच माझं काम वाचेल. मग कपडे काढून घेतलेले आणि काय आहे ना उशिरा कपडे धुतलेले असल्यामुळे लवकर वाळत नाही. मग कियांचे कपडे काय करते मी इथंच असे वाळत घालत असते, जे थोडेसे कमरेला जाड असतात ना ते सुकत नाही, त्यासाठी अशा पद्धतीने मग ते वाळू घालते. आणि त्यानंतर मग आमचे कपडे जे सुकलेले होते ना त्यांच्या पण लगेचच घड्या घालून घेते म्हणलं, म्हणजे एक काम सुटलं की निवांत वाटतं तेवढंच. मग बेडरूममध्ये गेले कपडे घेऊन आणि कपड्याच्या घड्या घालून जिथल्या तिथं सगळे ठेवून दिलं. आणि तोपर्यंत कियांचं वांग झालेलं होतं, मग त्याला खाण्यासाठी दिलेलं आहोनी त्याला खाऊ घातलं. आणि मग एक गॅस रिकामा झाला होता म्हणून दुसऱ्या गॅसवरती आमची खारे वांग्याची भाजी शिफ्ट केली आणि चपात्या करायला घेतलेला. पीठ एवढं छान मुरलं होतं ना आणि चपात्या पण अशा मस्त सॉफ्ट सॉफ्ट झालेल्या होत्या. आणि इकडे माझी वांग्याची भाजी पण खाण्यासाठी तयार होती, खूप टेस्टी झालेली होती. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. आणि बघा चपात्या कशा मऊ लुसलुशीत दिसत आहे. काही जास्त मेहनत नाही, फक्त आपण पीठ मळून ठेवल्यानंतर थोडा वेळ ठेवायचं त्याला मुरवत तेल वगैरे लावून आणि त्यानंतर मग लाटून घ्यायच्या. आणि मग लगेचच किचन कट्टा पण क्लीन करून घेतला आणि या आहोनी कोथिंबीर धुवून ही अशी लटकून ठेवलेली होती. मग चपात्या झाल्या, मग लगेचच सवय आहे पोलपाट बेलनं वॉश करून ठेवायची, मग ते स्वच्छ धुवून घेतलं. आणि जेवणाचा टाईम पण झालेला होता, दररोज आम्ही 8 वाजता जेवण करतो. मग जेवायला वाढून घेतलं आणि बसलेलो आम्ही जेवण करण्यासाठी. तर आहोंनी माझ्यासाठी बीटरूट आणलं होतं, मला ते अजिबात आवडत नाही, पण त्यांनी ना साखर टाकून ठेवलेली होती तर मला खूप आवडलं. आणि सांगितलंय की सॅलडचा यूज जास्त करा तुमच्या जेवणामध्ये. तसं पण मला ना जेवणामध्ये अशा कच्च्या भाजीपाल्या खायला आवडतात बीट सोडून, पण हे जे आहोने बनवलं ना ते खाऊन मला बीट पण आवडायला लागलं, म्हणजे नेक्स्ट टाइम पण मी खाऊ शकते. मग झाडून काढलं आणि जे जेवणाचे डाग पडलेले होते म्हणजे सांडलेलं होतं ते पाणी टाकून पुसून घेतलं. आणि कियांपासून ग्लास वाचवत होते पाणी न सांडण्यासाठी आणि माझाच हात लागून सगळं पाणी सांडून गेलं, म्हणजे पूर्ण फरचीच पुसून झाली माझी. आणि त्यानंतर जेवणाचे भांडे पण लगेचच घासून घेतलेले, म्हणजे कामं ठेवतच नाही मी, लगेचच्या लगेच करून घेते ना. आहोचं डोकं दुखत होतं, मी दाबत होते तर माझं बघून मग हा पण उतरला आणि डोकं दाबायला लागला. शेवट कियांच्या मस्ती सोबत करते.